हिंगोली ते वाशिम महामार्गावरील माळहिवरा शिवारात भरधाव पिकअप वाहनाने भाविकांना पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या या अपघातामध्ये 4 जण ठार तर 4 जण जखमी झाल्याची घटना शनिवारी सकाळच्या सुमारास घडली आहे। घटनेची माहिती मिळताच कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांनी तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात धाव घेतली। हिंगोली तालुक्यातील सिरसम येथील भाविक दर शनिवारी सिरसम येथून पायी माळहिवरा फाटा येथील हनुमान मंदिरात दर्शनासाठी येतात। नेहमीप्रमाणे हे भाविक 24 फेब्रुवारीला पहाटेच्या सुमारास पहाटेच सिरसम येथून माळहिवरा येथे पायी निघाले होते। सर्व भाविक माळहिवरा शिवारात आले असताना हिंगोलीकडून अमरावतीकडे भाजीपाल्यांचे रिकामे कॅरेट घेऊन जाणाऱ्या पिकअप वाहनाने भाविकांना पाठीमागून धडक दिली। या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर गावकऱ्यांनी तसेच हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय रामोड यांच्या पथकाने सर्वांना हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे। मात्र रुग्णालयात गंभीर रुग्णांना कोणीही बघायला तयार नव्हते। यावेळी आमदार संतोष बांगर आणि युवासेना जिल्हा प्रमुख राम कदम यांनी डॉक्टर आणि तेथील कर्मचाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले। गंभीर रुग्णांचा एक्सरे काढण्यासाठी कोणीच उपलब्ध नव्हते। आमदारांनी संताप व्यक्त करताच रुग्णालयातील डॉक्टरांनी धावपळ करून रुग्णांवरती उपचार केले। यावेळी डॉक्टर नंदकिशोर डॉक्टर मोरे यांनी दिलगिरी व्यक्त केली, तर बांगर यांनी इतर जखमी रुग्णांना खासगी दवाखान्यात जाऊन मदत केली। आवश्यक एमसीएन न्यूज हिंगोली।